आज वार रविवार, एक दोनचा भेद करावा म्हणलं यार. रामलिंग मामानं झोपेचा भेदाची पूर्ण वाट लावली यार. काय सांगावं, झोपलो तर निवांत, रविवार आहे म्हणून, काम धंदा नसणार म्हणून निवांत उठाव म्हणलो 10-12ला. रात्री उशिरा झोपलो नाही का, आता लवकर उठवला रामलिंग मामानं सकाळी फोन करून. अजून मी झोपेतच जाऊ बरं का. रामलिंग मामा म्हणलं चेन भरायची आहे, गाडी खाली आहे का. मी म्हणलो ठीक आहे बाबा, येतो म्हणलो भरायला. जा म्हणला तू पहिलं भर, मी येतो मागून म्हणला. रामलिंग मामा आपणच उशिरा आला आणि मला लवकर पाठवला भरायला. का सांगा बाबा, रविवारचं बी कामाला जावं लागतंय. तेवढं की म्हातारा वॉचमॅन मामा म्हणला की रविवारचं बी पळालंय का. हा बाबा म्हणलो काय करावं. आलो बघा चैन भरायला. इथं या कंटेनर मधून माल भरायचा होता. 7:30 पाऊस पडला यार, चिक्कलच चिक्कल झाले कुठल्या बी कंपाऊंडला गाडी भरायला. बस कसं असं भरून घेतलो, आलो इकडं काटा करायला. म्हणलं माल वजन जास्त निघेल का कमी आहे बघावं म्हणलो. कधी ओव्हरलोड राहते, याचं बॉक्स बारीक पण ओव्हरलोड माल निघतंय म्हणून जरा बघावं म्हणलो काटा बिटा कसं काय काय नाही. काट्यावर बघितलो तर 5 टन 990 किलो माल होता. म्हणजे 10 किलो मीच गाडीचं वजन जास्त लावलो. म्हणलं 19-20 चालतं. एवढं फोन केला म्हणलं दिननी गाडी खाली होय का. मग आपलं काय 1500 रुपयाचं डिझेल टाकलो ह्यांना. तर काही नाही भाऊ, नुसतं उगं फुकट कामाला ठेवले भाऊ. डिझेल हमीच टाकावं, हे नाही उगं निवांत बसून राहतात. त्याच्यात एक आपला बी फायदा आहे, कोण झोलबिल करतं नाही, आपलं चालतंय भाऊ. तसं तर हे बी इमानदारच आहेत. निघालो बघा एकदाच. म्हणलं आता भूक लागली आहे, कालेरला नाश्ता करू मग जाऊ म्हणलो. बोलवलं तर तसंच म्हणलं मी जल्दी नाही आहे का, नाश्ता करके आहे का म्हणलो. कालेरला आपलं मराठी मित्र आहे भाऊ, इथं एक नंबर आहे ना. डोसा इडली बिडली बनवतोय गावाकडल्यावानी शेम, म्हणून ह्याच्याकडेच केलो. निघालो नाश्ता बिष्टा करून मस्त. आता रविवारचा दणका निघाल ते सगळे बाहेर एकदम. मग इंस्टाग्रामवर आणि बाहेर जरा बघत माल एक नंबर आहे का, चड्डीवरच चालला नाही. त्याचं पार्सल निघालो. त्यानं म्हणलं गाडी भरून ठेवायच्या, पुन्हा म्हणला ये म्हणला खाली करतो दिवसाच म्हणल्यावर निघालो. 10,000ला मजबूत पाऊस पडेल तर मी म्हणलं आता गाडी खाली होती का नाही की म्हणलो. भायकाळापर्यंतच होता पाऊस, पुन्हा नव्हता. पुढं आलो मार्केटमध्ये बघायो का, पाऊसच नाही इकडं. राजन मंडल तर बायकाला की फोन करणार, फोनच उचलणार झालं भाऊ. आता का आलोय तेवढं तर म्हणलं आता तिकडं लावायला जागा राहत नाही, एक माणूस लागतंयच म्हणलं मार्केटमध्ये गाडी घालायला. गर्दी मारण्याची राहते, जागा राहत नाही मध्ये लावायला. मग गाडी चालू ठेवून जरा मार्केट दाखवलं तुम्हाला. तेवढ्याच समोरून आलं त्याचा माणूस. तो काय हीच खांद्यावर कमजा घातलेला. त्यानं घेऊन गेला हळूहळू. गल्ली लय बारीक भाऊ. रात्री तर ह्याच्यापेक्षा वंगळ्या गाड्या लागलेल्या राहतात. आज जरा गाड्या निघाल्यात दिवस असल्यामुळं. नाही तर भाऊ यो का ही जी कट्टोकट गाडी काढावं लागले का, लई चिपकू काढावं लागतंय. आणि तिकडली साईड दाखवाय नाही तुम्हाला. लावलं एकदाच गाडी. थोडं राजन का अजून आलं नाही म्हणलो. खोलून बिलून दिलो. आल्या बघा यो का ह्याचे कसं यो का ह्याच्यात किडा आहे. आलं की उगा आगावपणा करतंय. अरे यो का इथे निंद्रे असलेच करते बघ कुठं बी. हो काय आगाव धंदे ह्याचे काय बोलावं. झाली माझी गाडी खाली. आता म्हणलं ती विनोद्या यायचं, विनोद्यासाठी थांबावं लागलं मला कवाचान. अर्धा घंटा थांबलो त्याच्या नादात. तेव्हा आला एकदाचा विनोद्या. म्हणलं काढावं आपली गाडी आता. माझी गाडी काढल्याशिवाय मग त्याची गाडी लावता येत नाही तर भाऊ कसं तर करून गाडी काढावं लागलं. निघताना बी हीच झंझट बघा, किती बारीक गल्ली आहे. ट्रॅफिक बघा. तेवढ्यात दोस्ताचा बी माझा फोन चालू आहे समोर. दोस्ताचा फोन कुठल्या बी अडचणीत येऊ द्या भाऊ, कुठं बी राहू द्या, आपण फोन उचलून बोलणारच बोलणार. भगवान कसम, क्या प्रोग्राम दिखा दिया तूने. सच कहो, जिंदगी में 2 बार खुश हुआ हूँ. एक दिन जब देश को आजादी मिली थी, और एक दिन आज. बघा बरं, एवढ्या अडचणीत बी दोस्ताला मी माझ्या बोलायचं ना. आता लागला एका जेजेचा ब्रिज. आता या ब्रिज खालून आपल्याला राईट मारून जायचं आहे घरला. घरी जाऊन मला लय मोठं इम्पॉर्टंट काम आहे यार. मला तेवढं करावं लागेल यार भाऊ. काय करायचं काम काही नाही. घरी जाऊन मला झोपायचं भाऊ, हेच आपलं इम्पॉर्टंट काम आहे. रविवार होता यार, रविवारचं बी कामाला गेलं. झोप पाहिजे ना माणसाला. मग काय तुम्ही काय फराकात निवांत बघलाला व्हिडिओ, तुम्हाला काय टेन्शन आहे. मला इथं झटावं लागतंय बघा. असं रविवार असलं तरी बी उठून जावं लागते. धंदा सोप्पा नाही हो सावकार, लय अवघड आहे. आता चला इथून राईट मारून निघावं आपल्या वाटाला. जातो हळूहळू, टेन्शन नाही. आज रविवार आहे, सुट्टी आहे. गाड्याचे कामं चालू आहेत तिकडं, कामं बिमं बघून मग निवांत घरला जातो. भेटू मग मित्रांनो आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चला. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं.